हे बघा फ्रेंड्स, आता आपण चेकआउट करतो आहे ह्या खूप सुंदर अशा एअरबीएनबीमधून. थोडासा उशीर झाला आहे आम्हाला चेकआउट करायला. तशी फ्लाईटला खूप उशीर आहे, तर थोडंसं सिटी सेंटरला परत जाऊन फिरू आणि आदित्य कॉफी घेऊन आला शेवटची. ही आहे आमची कॉफी. आता लास्ट कॉफी या हेल्सिंकीमधली. आणि आता निघतोय आम्ही. आमचं एक 4चं फ्लाईट आहे. 1 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. आपल्याकडे आहे टाईम, 4 तास आहेत. खूप मजा केली. मजा म्हणजे काय, आम्ही फक्त झोपायलाच यायचो रात्री, पण खूप कम्फर्टेबल आहे सगळं आणि सगळ्या सोयीसुविधा असल्यामुळे खूप छान वाटलं आणि खूप चांगलं क्लीन असल्यामुळे मजा आली इथे राहायला. आम्ही पास्ता बनवून घेतला आहे आणि सगळं आता साफ करून ठेवलं आहे. आणि खूप चांगले रिव्ह्यूज पण देऊ. हे सगळं सामान उरलेलं होतं, आता हे फ्लाईटमध्ये घेऊन नाही जाऊ शकत, रिस्की आहे, बॅग खराब होईल, म्हणून आम्ही इथेच ठेवलं आहे. आता आम्ही निघतो. बाय बाय. बाय, भेटूया परत. तर आता आम्ही अशा प्रकारे निघालेलो आहोत ट्रेनमधून, बॅग्स घेऊन. दोघांचे चेहरे बघा, थकलेले चेहरे, 4 फोनचा स्टोरेज फुल. कंटिन्यू फिरतो आम्ही, कंटिन्यू. रात्री आहे ना 11, 11:30 शिवाय घरी नाही आलो आम्ही. आणि इतकं जास्त थकलो आहे ना आता. पण हा भरपूर चांगली मस्त ट्रिप झाली आमची. खूप छान मजा केली आणि इतकी मजा केली ना आम्ही. इतके स्पॉट्स आम्ही हेल्सिंकीला फिरलो, आम्ही एस्टोनिया टॅलिनला फिरलो. आणि असं म्हणजे फ्रूटफुल जर्नी झाली आमची. एकदम भारी मजा केली आम्ही. पैसा वसूल. आणि हा आहे शेवटचा. आम्ही आता हेल्सिंकीला जाणार, हेल्सिंकी स्टेशनला, आणि तिथून एअरपोर्टला जाणार. बघू हेल्सिंकीला थोडंसं शॉपिंग करता आलं तर. हेल्सिंकीला थोडं बघू. हां, काही जास्त केलं नाही आहे, थोडे फक्त स्किन केअरचे प्रोडक्ट्स घेतले, ते आम्हाला आवडले ॲक्च्युली. हां, जे प्रोडक्ट्स आवडले ते परत आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. कारण ते UK मध्ये मिळत नाही, ते फक्त युरोपमध्ये भेटतात. तर ते ऑर्डर करण्यासाठी मिनिमम परचेस त्यांचं 30-40 पाऊंड्स पाहिजे. तर नाही, तिथे नाही जात आहे आपण. तिथे नाही जाता. तिथे नाही जात आहे. अच्छा, तर मग आपण नॉर्मलमध्ये जातो आहे, तिथे नाही आहे. पण ते स्वस्त आहेत, त्याला 30-40 करायची गरज नाही. ओके, मग ते तिथे आम्ही जाऊ नॉर्मलमध्ये आता. आणि ते शॉप तुम्हाला दाखवलं आहे, नॉर्मल आणि हे शॉप. बघा काय आहे आमच्याकडे. नाही, दारू नाही आहे. आमच्याकडे बॉटलचा आवाज येत असेल तुम्हाला, पण या ह्या बॉटल रिसायकलमध्ये टाकायची. पण या रिसायकलच्या बॉटल आहे. आणि ह्या 2 बॉटलचे त्यांनी पहिलेच चार्जेस घेतलेत रिसायकलचे आमच्याकडून. तर मग ते परत आपल्याला मिळतात जर त्यांना आपण बॉटल परत दिल्या तर. मग ते चार्जेस आम्हाला परत मिळणार जे काय त्यांनी घेतलेत ते. आम्ही हे करण्याचं मेन रिझन आहे की मला कॉईन्स पाहिजेत. तर हे कारण आम्ही सगळीकडे कार्ड पेमेंट केलं तर पैसे कुठेच यूज नाही झाले. आम्हाला युरो जास्त मिळाले नाही आहेत, तर मग युरोजचे कॉईन्स एखाद्या वेळेस मिळाले मजा येईल. ट्राय करू आम्ही की युरोचे कॉईन्स मिळत आहेत का. चालेल, तर दाखव पुढे कसं कसं आमची जर्नी होती. इथे आता टाकले आम्ही आणि आम्हाला बघा €0.20 मिळालेत आम्हाला. 0.20 युरो 2 बॉटलचे. इथून बॉटल टाकायची आणि मग डायरेक्ट ते कॅल्क्युलेट करून आपल्याला कुपन देतं. त्यांनी कॉईन्स दिले नाहीत, कुपन दिले. आता हे आपण यूज करू शकतो सुपर मार्केटमध्ये बिलिंग करताना. चल, आता काहीतरी घ्यावं लागेल. आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, आता काहीतरी घ्यावं लागेल. आता हे आम्ही ह्या सुपर मार्केटमध्ये यूज करण्यासाठी, ते जस्ट कुपन यूज करण्यासाठी म्हणून आम्ही आता हे सेम ज्यूस जे होतं ते घेतलं आहे. आता आपण बिल करूया. हे 265 युरोचं होतं. आपल्याला 0.20 युरो डिस्काउंट भेटेल. हे